रेणापूर पोलिसांची कामगिरी. घरफोडी चोरीचा गुन्हा अवघ्या काही तासात उघडकीस. 6,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त. 4 आरोपी जेरबंद. लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविरुद्ध होणाऱ्या गुन्ह्याचा आळा घालण्यासाठी लातूर जिल्हा पोलीस दल सातत्याने प्रभावी कारवाई करीत असून त्याचाच एक भाग म्हणून रेणापूर पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे घरफोडी चोरीचा गुन्हा अल्पावधीत उघडकीस आणण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी या कारवाईत चोरीस गेलेला 6,60,500 रुपये किमतीचा संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला असून गुन्ह्यातील 4 आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्याची यशस्वी उकल केली आहे. रेणापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे की फिर्यादी शेख जियाउद्दीन वलियुद्दीन, व्यवसाय शेती, राहणार सराया गली रेणापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्या शेतातील आखाड्यावरून असलेल्या पत्र्याच्या खोलीत ठेवलेले विविध साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. 3 जून 2026 रोजी रात्री 10 वाजल्यापासून ते दिनांक 4 जून 2026 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंतच्या कालावधीत आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांच्या शेतात प्रवेश केला. तेथील पत्र्याच्या खोलीतील लोखंडी बॉक्स तसेच मोठ्या प्रमाणात लोखंडी अँगल असा माल चोरून नेला. गुन्हा दाखल होताच पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण यांच्या निर्देशांवर पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळ परिसरातील माहिती संकलित करून तांत्रिक व गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांची हालचाल शोधून काढली. तपासादरम्यान मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून आरोपी चोरीचा माल विक्री करण्यासाठी पिंपळफाटा रेणापूर येथील एका हॉटेलसमोरील भंगार दुकान परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचून कारवाई केली. यामध्ये आरोपी प्रवीण प्रकाश आडे, सूरज विनायक चव्हाण, विजय सुरेश चव्हाण, एक विधी संघर्षग्रस्त बालक यांना ताब्यात घेण्यात आले. सखोल चौकशी दरम्यान आरोपींनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या ताब्यातून चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मालामध्ये 1 HP पाण्याची मोटार, वॉशिंग मशीन, लोखंडी बॉक्स, सुमारे 1,50,000 रुपये किमतीचा 10 लोखंडी अँगल तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेले अंदाजे 5 लाख रुपये किमतीचे पिकअप वाहन यांचा समावेश आहे. एकूण 6,60,500 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचा मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करून चोरीस गेलेला संपूर्ण माल हस्तगत करण्यात रेणापूर पोलिसांना यश आले. सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे रेणापूरचे पोलीस निरीक्षक सुधाकर देडे यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दिघे, पोलीस अंमलदार विपिन मामडगे, परमेश्वर शेळके, पंडगे, अनंतवाड यांनी केली आहे.